नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा लेक्चर नंबर 2 आहे आणि या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता मुलांनो, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय? जेव्हा दोन आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मिळणार आणि जेव्हा आपण त्याला एक साथ सोडवणार आणि x आणि y ची व्हॅल्यू जेव्हा आपण काढतो त्यालाच म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर आपल्या पुस्तकात पहिला एक्सरसाइज आहे, ठीक आहे, पेज नंबर 2 वर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे, राईट. तर सर्वात पहिले आपण याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला इथे दोन मेथड दिलेले आहेत, एक एक करून आपण सर्वांना सॉल्व करणार आहोत. जसं सर्वात पहिले दिलेलं आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 हे दिलेलं पहिलं इक्वेशन आणि त्यानंतर दिलेलं आहे 3x प्लस y इज इक्वल टू 2. हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण काय करूया, सर्वात पहिले या इक्वेशनला लिहूया. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. हे काय आहे, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 आणि त्यानंतर काय आहे 3x प्लस y इज इक्वल टू 2. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता मुलांना एक लक्षात घ्या, इथे 5x आहे, इथे 3x आहे, राईट. तर इथे किती आहे मायनस 3y, इथे प्लस y आहे. तर मी काय करतो, या ज्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो, त्याने काय होणार, इथे येणार 3y. मग जेव्हा या दोन्ही इक्वेशनला मी ऍड करणार तर y ची टर्म कॅन्सल होऊन जाणार, राईट. आणि मग आपल्याला काय मिळणार, x ची व्हॅल्यू मिळणार, राईट. तर आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. तर इथे काय येणार 3 इंटू हे सर्व टर्म ब्रॅकेट मध्ये लिहितो 3x प्लस y इज इक्वल टू 2, राईट. ओके. आता इथे काय करूया 3x इंटू 3, ठीक आहे, जसं आपण ब्रॅकेट काढलेला आहे. तर हा 3 याच्याशी मल्टिप्लाय करणार, y इंटू 3 इज इक्वल टू 2 इंटू 3, बरोबर आहे. नाव 3 इंटू 3 किती होत आहे, तर ते होत आहे 9x प्लस y इंटू 3 3y इज इक्वल टू 2 इंटू 3 6. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. तर आपण इक्वेशन 1 लिहूया इथे 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. हे काय आहे इक्वेशन नंबर 1, राईट. आता आपण काय करूया, दोन्ही इक्वेशनला ऍड करूया, ठीक आहे. ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3, बरोबर आहे. ओके. नाव आता इथे लिहूया आपण त्याच्या खाली 9x प्लस 3y इज इक्वल टू 6 आणि इथे लिहूया 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, बरोबर आहे. ओके, दिसतंय? एक मिनिट चेक करतो मी, दिसतंय की नाही. तर हा दिसतंय, राईट. ओके. आता 9x प्लस 5x किती होते, तर ते होत आहे 14x प्लस 3y आणि मायनस 3y कॅन्सल होत आहे, तर इथे येत आहे 0, ठीक आहे. 6 प्लस 8 किती होत आहे 14. तर आपल्याला काय मिळून राहिलेलं आहे इथे, तर आपल्याला मिळालेलं आहे 14x इज इक्वल टू 14, राईट. नाव x इज इक्वल टू किती होणार, 14 अपॉन 14 होणार. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली बेटा, x ची व्हॅल्यू आली 1, ठीक आहे. नाव आता आपण काय करूया, x इज इक्वल टू 1. आयदर तुम्ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 3 कशातही पुट करून y ची व्हॅल्यू काढू शकता. तर आपण काय करूया 5 इंटू इथे लिहूया पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1, राईट. नाव 5 इंटू 1 मायनस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 8. तर किती आला 5 मायनस 3y इज इक्वल टू 8. आता या 8 ला इकडे घेऊन जाऊ, 3y ला इकडे घेऊन जाऊ, तर 5 मायनस 8 इज इक्वल टू 3y. तर 5 मायनस 8 किती आला, तो आला मायनस 3 इज इक्वल टू 3y.
तर y किती आला बेटा -3/3 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आलेली आहे तर ती आलेली आहे -1. आता आपण काय लिहिणार x, y इज इक्वल टू 1, -1 इज द सोल्यूशन. राईट. ठीक आहे, याला नोट करून घ्या. मग याची मेथड 2 करूया आपण. नोट केलं बेटा. चला आपण याला भेटूया. आता ही होती पहिली मेथड. राईट. आता आपण काय करूया सेकंड मेथड करूया. ठीक आहे, तर याला मी म्हणतो मेथड 2. ठीक आहे, तर सेम लिहूया 5x - 3y इज इक्वल टू 8 इक्वेशन नंबर 1 आणि 3x + y इज इक्वल टू 2 इक्वेशन 2. बरोबर आहे. आता आपण काय करूया 3x ला इकडच्या साईडला घेऊन जाऊ. ठीक आहे, राईट हँड साईडला घेऊन जाऊ. त्याने काय होणार तर y इज इक्वल टू 2 - 3x मिळणार आपल्याला. तर y इज इक्वल टू 2 - 3x. आता ही टर्म मिळाली आहे. आता याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आता आपण काय करू ही जी y इज इक्वल टू 2 - 3x आहे या y च्या जागी पुट करूया. ठीक आहे, तर आपण लिहूया पुट y इज इक्वल टू 2 - 3x इन इक्वेशन 1. बरोबर आहे. तर इथे आपण लिहिणार 5x - 3 2 - 3x. ठीक आहे, इज इक्वल टू 8. ठीक आहे, इथे काय येणार 5x मायनस 2 × 3 किती रे बेटा तर इथे आपण लिहूया 2 × 3 डायरेक्ट लिहूया. ठीक आहे, मायनस इंटू मायनस प्लस. ठीक आहे, 3 × 3 लिहूया इथे इंटू x. ठीक आहे, इज इक्वल टू 8. ठीक आहे, मी थोडासा लंब करतोय जेणेकरून जे कमजोर मुलं असतील त्यांना पण चांगल्या प्रकारे समजावं. तर 5x इथे किती आलं बेटा 3 × 2 -6 3 × 3 प्लस 9x इज इक्वल टू 8. आता या -6 ला इकडे घेऊन जाऊ. इकडे काय येणार 5x प्लस 9x इज इक्वल टू 8 + 6 एवढं आलं. नाव 5x प्लस 9x किती होणार तर ते होणार 14x इज इक्वल टू 8 + 6 14. तर x किती आला बेटा 14/14. तर x ची व्हॅल्यू किती आली आहे तर ती आली आहे 1. राईट. नाव आता आपण काय करूया पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, तर आपण इथे लिहूया पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. बरोबर आहे. तर इथे काय होणार 5x - 3y इज इक्वल टू 8 हे आपलं इक्वेशन 1 होतं. आता ही x ची व्हॅल्यू याच्यात पुट करायचं 5 × 1 - 3y इज इक्वल टू 8. तर किती झालं बेटा 5 - 3y इज इक्वल टू 8. तर याला इकडे घेऊन जाऊ याला इकडे घेऊन जाऊ तर काय येणार 5 - 8 इज इक्वल टू 3y. तर 5तून 8 गेले किती राहतात 5तून 8 गेले किती राहतात -3 इज इक्वल टू 3y. तर y किती आला बेटा -3/3. तर y ची व्हॅल्यू किती आली आहे तर y ची व्हॅल्यू आहे -1. तर आता आपण उत्तर लिहिणार x, y इज इक्वल टू 1, -1 इज द सोल्युशन. राईट. याला नोट करून घ्या. तर मित्रांनो आता आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 2 दिसत आहे. काय आहे सॉल्व 3x + 2y इज इक्वल टू 29. काय आहे 3x + 2y इज इक्वल टू 29. ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर काय दिलेलं आहे 5x - y इज इक्वल टू 18. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, ओके. नाव तर आपल्याला काय म्हटलेलं आहे याला सॉल्व करा. तर लेट सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. फिल सुटेबली द बॉक्सेस बिलो. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2.
आता जो इक्वेशन नंबर 2 आहे त्याला दोन्ही मल्टिप्लाय केलेला आहे, तर देअरफॉर आता ज्या ज्या सुटलेले आहे बॉक्सेस त्याला मी लिहितोय. तर इथे काय बेटा 5x दिलेला आहे इंटू, आता याला दोन्ही मल्टिप्लाय करायचं असेल तर काय येणार, इथे 2 येणार मायनस, इथे काय येणार y इंटू किती येणार 2 इज इक्वल टू 18 इंटू 2. आता एक काम करूया आपण, जे जे बॉक्सेस मध्ये होतं ठीक आहे ते काय आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 2 आहे, राईट. नेक्स्ट त्यानंतर काय लिहिलेलं आहे बेटा, त्याच्यानंतर काय लिहिलं आहे देअरफॉर काय आहे 5 इंटू 2 10x ठीक आहे मायनस y इंटू 2 2y इज इक्वल टू किती 36. आता हा 36 सुद्धा काय आहे बॉक्स मध्ये येणार ठीक आहे. नाव याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 आहे. लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहे 3x ठीक आहे प्लस 2y इज इक्वल टू 29. त्यानंतर काय आहे बेटा खाली बॉक्सेस दिलेला आहे 10x ठीक आहे मायनस इथे काय येणार 2y इज इक्वल टू किती येणार 36 सॉरी किती येणार 36 बरोबर आहे. आता हा सुद्धा बॉक्समध्ये आहे, हा सुद्धा बॉक्समध्ये आहे आणि हा सुद्धा बॉक्समध्ये आहे, राईट. आता आपण याला सॉल्व करूया. इथे प्लस आहे याने याला कट केलं तर 3x प्लस 10x किती येणार 13x येणार ठीक आहे. ही सुद्धा टर्म बॉक्समध्ये येईल इज इक्वल टू हे किती येणार बेटा 9 6 15 5 65. तर ही टर्म मध्ये बॉक्समध्ये आहे का हो ओके. तर x इज इक्वल टू किती येणार 65/13 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली बेटा 5. तर हा ही टर्म सुद्धा बॉक्समध्ये आहे. नाव आता काय म्हटलेलं आहे सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. तर आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 काय आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 29. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 29. आता आपल्याला काय करायचं आहे या x च्या जागी 5 पुट करायचं आहे. तो 3 इंटू इथे काय येणार 5 प्लस 2y इज इक्वल टू 29. 3 5 15 प्लस 2y इज इक्वल टू 29 राईट. नाव आता या 15 ला इकडे घेऊन जाऊ तर इथे काय येणार 2y इज इक्वल टू 29 मायनस 15. तो 2y किती येणार बेटा तर 14 येणार 29 मायनस 15 14 राईट. तर आता हा सुद्धा एक बॉक्स मध्ये आहे ठीक आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा बॉक्स मध्ये आहे राईट. त्याच्यानंतर हा सुद्धा बॉक्स मध्ये आहे. त्याच्यानंतर y किती झाला y झाला 7 14 डिवाइड बाय 2 y किती झाला 7 हा सुद्धा बॉक्स मध्ये आहे. देअरफॉर आपण काय लिहिणार x, y इज इक्वल टू किती 5,7 इज द सोल्युशन ठीक आहे इज द सोल्युशन राईट. एवढं लिहून घ्या. मग आपण तिसरा पण प्रश्न करूया. नाव तिसरा प्रश्न काय म्हणतोय सॉल्व 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 अँड 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. तर पहिलं काय आहे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि त्यानंतर काय आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता आपण काय करू शकतो बेटा तर या टर्मला 17 नी आणि या टर्मला 15 नी जर मल्टिप्लाय केलं तर x ची व्हॅल्यू सेम येणार. त्यानंतर आपण ह्या एलिमिनेट करू शकतो ठीक आहे आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. पण तसं केल्याने आपलं जे उत्तर आहे ते खूप जास्त मेथड पूर्ण कॉम्प्लिकेटेड होणार. तर आपण काय करणार पहिले या दोघांना ऍड करणार मग या दोघांना सबट्रॅक्ट करणार. त्यामुळे आपल्याला एक सिंपल इक्वेशन मिळून जाईल. तर सर्वात पहिले आपण काय करणार याला मी म्हणतोय इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणतोय इक्वेशन नंबर 2 राईट. तर इथे काय येणार बेटा 15x प्लस 71. एक काम करूया याला डायरेक्टली लिहूया ऍड इक्वेशन 1 अँड 2 ठीक आहे. तर काय येणार 15x प्लस 17y इज इक्वल टू 21
आणि 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता दोघांना ऍड केलं तर काय ना 15 15 30 32x प्लस 32y इज इक्वल टू किती येणार 32. बरोबर आहे. आता 32 कॉमन निघाला तर कट होऊन जाईल. ठीक आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 1 याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. नाव आता आपण काय करणार तर या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करणार. का बरं कारण की ही जी संख्या आहे ही लहान आहे आणि ही मोठी आहे. राईट. तर आपण काय काय सबट्रॅक्ट. ठीक आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. तर इथे लिहूया आपण 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि इथे लिहूया 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता याला सबट्रॅक्ट करायचं म्हणजे या खालची जी संख्या आहे त्यांचे काय होणार साइन बदलणार. तर इथे प्लसच्या जागी होणार मायनस, इथे प्लसच्या जागी होणार मायनस. ठीक आहे. आता 15x मधून 17x गेला किती राहणार तर इथे राहणार मायनस 2x आणि इथे किती राहणार प्लस 2y आणि इथे किती राहणार बेटा 10. ठीक आहे. आता 2 गेट कॅन्सल होईल तर इथे काय येणार मायनस x प्लस y इज इक्वल टू 5 आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. तर आता माझ्याकडे दोन इक्वेशन आहे इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. तर x प्लस y इज इक्वल टू 1 अँड मायनस x प्लस y इज इक्वल टू मायनस 5. सॉरी मायनस नाही प्लस 5. ठीक आहे. चुकीने मायनस लिहिलेला आहे. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन आहे याला म्हणूया इक्वेशन नंबर 3 आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता सपोज जर मी या इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ला ऍड केला तर काय होणार एक्सेस गेट कॅन्सल होणार आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. तर आपण काय लिहूया इथे ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. राईट. तर इथे काय येणार x प्लस वाय इज इक्वल टू 1 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे. x ने x ला मारलेला आहे तर y प्लस वाय किती होणार 2y आणि 1 प्लस 5 6. तर y किती आहे बेटा 6/2. तर y किती आहे बेटा y आहे 3. ठीक आहे. तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण काय करूया ही y इज इक्वल टू 3 आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. नाव सॉरी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. ठीक आहे. तर इथे काय येणार x प्लस 3 इज इक्वल टू 1. तर x इज इक्वल टू किती आहे 1 मायनस 3 आणि x ची व्हॅल्यू किती आली बेटा मायनस 2. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आली मायनस 2. राईट. ओके. 3 मायनस 2 प्लस 6 5 मायनस x. ठीक आहे. y ची व्हॅल्यू 3. हां बरोबर आहे. ठीक आहे. आता इथे पण पुट करूया. ठीक आहे. काही प्रॉब्लेम तर नाही झाला. 3. ठीक आहे. 2 मायनस 2 बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण लिहूया x कॉमा y इज इक्वल टू minus 2 comma 3 is the solution. राईट. आता याला लिहून घ्या. याच्यानंतर आपण काय सॉल्व्ह करणार प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करूया. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. काय म्हणतो हा प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता याच्यात दोन इक्वेशन दिलेले आहे. पहिला आहे 5x राईट प्लस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे. पेन लिहित नाही आपण दुसरी पेन घेऊया. राईट. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 हा आहे इक्वेशन नंबर 1. राईट. त्यानंतर दुसरा इक्वेशन दिलेला आहे. काय आहे ते 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेला आहे. ठीक आहे. नाव त्याच्यानंतर काय म्हणतात लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड 2. तर इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करायचं आहे. तर आपण इथे लिहिणार 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि त्याच्या खाली लिहूया
2x, राईट, इथे मायनस आहे बहुतेक, ठीक आहे, -3y इज इक्वल टू 12. ठीक आहे. आता जेव्हा आपण दोघांना ऍड करू काय होणार, 3y कॅन्सल होणार आणि 5x प्लस 2x किती होणार, तर ते होणार 7x आणि 12 प्लस 9 किती होणार, 21. ठीक आहे. आता या दोन्ही संख्या आपण बॉक्समध्ये लिहूया. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू किती येणार, तर 21/7, राईट. ही पण एक बॉक्समध्ये आहे आणि ही पण एक बॉक्समध्ये आहे. तर x किती होणार बेटा, तर x ची व्हॅल्यू येणार 3, राईट. ठीक. नाव नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. तर जी x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3, त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची आहे. तर आपण इथे लिहूया 5 × 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. आता 5 × 3 किती होणार, तर होणार 15, राईट, प्लस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे. नाव तर आता या 15ला तिकडे घेऊन जाऊ, तर 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. तर 3y किती येणार बेटा, 9 मायनस 3 -6. तर y किती येणार, -6/3. तर y ची व्हॅल्यू किती आली, -2. आता x ची व्हॅल्यू किती आली, 3 आणि y ची व्हॅल्यू किती आली, -2. तर इथे काय लिहिणार, द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू किती येणार बेटा, 3, -2. हे सुद्धा आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ठीक. आता अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1चा पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेटच्या दुसरा 1.1चा दुसरा जो आहे सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन, त्याच्यातले पहिले काही 4 प्रश्न सोडवूया, बाकीचे पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूया. ठीक आहे. तर मी याला रब करतो. तर पहिला काय दिलेला आहे, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर काय दिलेलं आहे, a प्लस 5b इज इक्वल टू 22. याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 2. आता इकडे बघा. ठीक आहे. इथे काय आहे, पहिलं इक्वेशन 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि दुसरं काय आहे, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता 5b इथे सेम आहे. आपण काय करणार, दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करून देणार. त्यामुळे काय होणार, 5b ची टर्म कॅन्सल होणार आणि आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया सबट्रॅक्ट. ठीक आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. तर इथे काय येणार, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता मायनसचं साईन आहे. आता इथे मायनसचं साईन दिल्यामुळे काय होणार, प्रत्येक साईन चेंज होणार. इथे पण चेंज होणार आणि इथे पण चेंज होणार. तर 3a मायनस a किती होणार बेटा, इथे होणार 2a, राईट. 5b कॅन्सल होणार. तर 26 मायनस 22 किती होणार, 4 होणार. तर a किती आलं, 4/2. a किती आलं बेटा, a ची व्हॅल्यू आली 2, राईट. नाव आता आपण काय करूया, ही जी a ची व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. तर इथे लिहिणार मी पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. ठीक आहे. तर इथे काय मिळणार, 3 × 2 प्लस 5b इज इक्वल टू 26. 3 × 2 किती बेटा, 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. आता या 6ला इकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होणार, आपल्याला काय मिळेल, 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. आता 5b इज इक्वल टू किती झाला, 20. ठीक आहे. b किती आलं, 20 डिवायडेड बाय 5 म्हणजेच b ची व्हॅल्यू किती आली, 4. ठीक आहे. तर आपण काय लिहिणार, a, b इज इक्वल टू 2, 4 इज द सोल्युशन, राईट. अशा प्रकारे पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. तर मित्रांनो, आता सेकंड क्वेश्चन आपल्या बोर्डवर आहे.
काय म्हणतो एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 1 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 इज इक्वल टू याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 2. आता काय करूया आपण याला 7ने मल्टिप्लाय करूया आणि याला 2ने मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. तर आपण इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 7. ठीक आहे. अँड इक्वेशन 1 बाय 2 करावं लागेल. ठीक आहे. जेणेकरून इथे 14y येणार, इथे पण 14y येणार आहे. ठीक आहे. इक्वेशन 1 बाय 2 अँड इक्वेशन 2 बाय 7. ठीक आहे. तर इथे किती येणार बेटा 2 इंटू एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 येणार. याला सिम्प्लिफाय करता तर काय होणार 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू 7y 14y इज इक्वल टू 2 इंटू 10 20. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर या इक्वेशन 2 ला 7ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. 7 इंटू 3 21x मायनस 7 इंटू 2 14y इज इक्वल टू 7 इंटू 7 49. हा झाला इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. एक आहे 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 आणि दुसरं काय आहे 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. ठीक आहे. आता दोन्ही इक्वेशनला आपण परत लिहूया 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 आणि 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता सपोज जर आपण दोन्ही इक्वेशनला ऍड केलं तर 14y मायनस 14y कॅन्सल होणार आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. तर आपण काय लिहिणे इथे ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. ठीक आहे. इथे काय येणार बेटा 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 आणि 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. ठीक आहे. प्लस आता याने याला कट केलेला आहे 2x प्लस 21x किती होणार 23x आणि 20 प्लस 49 किती होणार 69. ठीक आहे. तर x इज इक्वल टू किती येणार 69 अपॉन 23. तर x किती येणार बेटा x ची व्हॅल्यू आली 3. ठीक आहे. x ची किती व्हॅल्यू आली 3. नाव आता ही जी व्हॅल्यू आहे आपण या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. राईट. किंवा एक काम करूया या इक्वेशन मध्ये पुट करूया. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 करूया. ठीक आहे. इक्वेशन 1. तर इथे काय होणार 3 प्लस 7y इज इक्वल टू 10. तर 7y इज इक्वल टू किती झाला 10 मायनस 3. तर 7y किती आहे बेटा तर 7 आहे. y इज इक्वल टू 7 अपॉन 7. तर y ची व्हॅल्यू किती आली 1 आली. ठीक आहे. तर आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू किती मिळालेली 1. तर आपण लिहिणार x, y इज इक्वल टू 3, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे. हे काय आहे सोल्युशन आहे. राईट. याला नोट करून घ्या. मग आपण तिसरा क्वेश्चन करूया. तर मित्रांनो आता आपल्या बोर्डवर क्वेश्चन नंबर 3 दिसत आहे. काय दिलेलं आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 1 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 13 याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 2. राईट. आता काय करूया आपण इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करू जेणेकरून इथे 3 येणार. मग 3y कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. तर आपण करूया मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. तर काय येणार बेटा 2x इंटू 3 प्लस y इंटू 3 इज इक्वल टू 13 इंटू 3. तर काय येणार 2 इंटू 3 किती येणार 6x प्लस y इंटू 3 3y इज इक्वल टू किती येणार 39. इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. हे काय आहे इक्वेशन नंबर 1. आता काय करूया आपण दोघांना ऍड करूया. तर ऍड
काय होणार बेटा 6x प्लस 3y इज इक्वल टू 39 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे, याने याला कट केलं 6x प्लस 2x किती 8x आणि 39 प्लस 9 किती होणार बेटा तर 48. ठीक आहे, तर x ची व्हॅल्यू किती येणार 48 डिवायडेड बाय 8 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 8 छका 48. ठीक आहे, किती आली 6. ठीक आहे, नाव आता x ची व्हॅल्यू 6 आलेली आहे. आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. ठीक आहे, नाव पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. ठीक आहे, तर काय होणार 2 इंटू 6 मायनस 3y इज इक्वल टू 9. तर 2 इंटू 6 किती 12 मायनस 3y इज इक्वल टू 9. आता याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ, तर 12 मायनस 9 इज इक्वल टू 3y. किती आला 3 इज इक्वल टू 3y. ठीक आहे, y इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3. तर y किती आला 1 आला. ठीक आहे, आता आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे आणि y ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण काय करणार x, y इज इक्वल टू 6, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे, इज द सोल्युशन. राईट, तर अशा प्रकारे तिसरा पण क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे आपल्याला. हा करूया, याच्यानंतर चौथा क्वेश्चन शेवटचा राहील आजच्या व्हिडिओचा, बाकीचे नंतर करूया. तर मित्रांनो आता आपल्या स्क्रीनवर बोर्डवर म्हणूया की चौथा प्रश्न दिसतोय. काय आहे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 1 आणि m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 2. आता काय करूया आपण या जी टर्म आहे याला दोन्ही मल्टिप्लाय करू जेणेकरून इथे 6n होणार. त्याच्यानंतर या टर्मला याच्यातून सबट्रॅक्ट करू जेणेकरून काय मिळणार आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार. राईट, नाव तर काय करूया मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे, तर काय होणार 5m इंटू 2 मायनस 3n इंटू 2 इज इक्वल टू 19 इंटू 2. 5m इंटू 2 किती होणार 10m मायनस 3n इंटू 2 किती होणार 6n. 19 दुने 38. ठीक आहे, 38. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन 2 आहे आणि इक्वेशन 3 आहे. तर इक्वेशन 2 ला पण आपण लिहून घेऊ m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करूया या टर्मला याच्यातून सबट्रॅक्ट करू. ठीक आहे, तर आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे, तर 10m मायनस 6n इज इक्वल टू 38 आणि इथे लिहूया m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. इथे देऊया मायनस साईन. आता इथे मायनस साईन दिल्यानंतर काय होणार सर्व साईन जे होणार आपले चेंज होणार. इथे येणार मायनस, इथे येणार प्लस, इथे येणार प्लस. ठीक आहे, आता 10m मायनस m किती होणार बेटा तर 9m होणार. ठीक आहे, 38 प्लस 7 तर किती येणार बेटा 45. ठीक आहे, तर m ची व्हॅल्यू किती येणार 45 डिवायडेड बाय 9. 9 5 45. m ची व्हॅल्यू किती आली 5. राईट, m ची व्हॅल्यू किती आली 5. राईट, नाव आता ही जी m ची व्हॅल्यू आली आहे 5 आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. तर इथे काय येणार 5 इंटू 5 मायनस 3n इज इक्वल टू 19. 5 इंटू 5 किती बेटा 25 मायनस 3n इज इक्वल टू 19. आता याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ. इथे काय होणार 25 मायनस 19 इज इक्वल टू 3n. तर हे किती येणार 6 इज इक्वल टू 3n. तर n किती आलं बेटा 6 भागिले 3. तर n किती आला बेटा 2. ठीक आहे, n ची व्हॅल्यू किती आली 2. नाव आता आपण उत्तर काय लिहिणार m, n is equal to 5, 2 is the solution. ठीक आहे, राईट, याला नोट डाऊन करूया. लिहिलं. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 चे 5 ते 8 जे गणित आहे ते करूया.
तोपर्यंत थँक्यू, गुड बाय, सी यू, टाटा.